चला तर या लेक्चरला आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन बघूया मोमेंट ऑफ इनर्शियाचा. आणि क्वेश्चन दिलेला आहे की द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल 100 mm हाय 140 mm बेस इन द फॉलोइंग केसेस. सो आपल्याला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे का राईट अँगल ट्रायंगलचा. राईट अँगल ट्रायंगल कसं राहतो सगळ्यांना माहिती आहे, काटकोन त्रिकोण लाईक दॅट. ठीक आहे, आणि त्याचं हाईट किती दिलेली आहे ट्रायंगलची 100 mm. सो हियर इज द व्हॅल्यू इज गिवन 100 mm. पुढे 140 mm काय सांगितलं आहे बेस. सो ही व्हॅल्यू बेसची व्हॅल्यू किती सांगितली आहे 140 mm. ठीक आहे, आणि या तीन केसेस दिलेल्या आहेत आणि या तीन केसेसच्या रिस्पेक्टिव्ह आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर पहिला जी कंडिशन दिली आपल्याला ती काय सांगितली आहे, अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू द बेस. ठीक आहे, जो ॲक्सिस पास कुठून होणार आहे बेस मधून. लेट्स से आपण याला नाव देऊन टाकू काहीतरी ए बी आणि सी. तर बेस कोणता आहे याच्यामध्ये, बेस कोणता आहे, बेस ए बी. तर आपल्याला काय काढायचं आहे, पहिले मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी काढायचं आहे पहिली कंडिशन. सेकंड काय फाइंड आउट करायचं आहे, अबाउट एन हॉरिझॉन्टल ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सी जी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सी जी. या सी जी मधून जो एक हॉरिझॉन्टल ॲक्सिस पास होतोय, लेट्स से हा एक्स एक्स, या एक्स एक्स ॲक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, ज्याचा फॉर्म्युला आपल्याला डायरेक्टली माहीत असतो. मी परत तेच सांगतोय प्रत्येक लेक्चरला की तुम्हाला जे पण फॉर्म्युले माहिती आहेत ते सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून पास होणारे आहेत, है ना. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून पास होणारा हॉरिझॉन्टल ॲक्सिसच्या अबाउट व्हर्टिकल ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले माहिती आहेत. पुढे अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू द एपेक्स अँड पॅरलल टू द बेस. एपेक्स म्हणजे काय राहतं, एपेक्स म्हणजे राहतं टॉप, है ना. एपेक्स म्हणजे काय, शिखर ज्याला म्हटलं जातं. सो एपेक्स म्हणजे टॉप, आणि असा ॲक्सिस जो कुठून पास होतोय एपेक्स मधनं. एपेक्स पॉईंट कोणता आहे मग, पॉईंट सी, टॉप पॉईंट सी आहे. आणि जो कसा असला पाहिजे पॅरलल टू द बेस. पॅरलल टू बेस म्हणजे असं काहीतरी येईल. बेस कसा आहे हॉरिझॉन्टल. हा एक ॲक्सिस आहे, लेट्स से आपण नाव देऊन घेऊ x1. या x1 ॲक्सिसच्या अबाउट आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे, जो की होऊन जाईल तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द एपेक्स, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रॉइड आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ए बी. असे तुम्हाला तीन ॲक्सिसचे अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचे आहे. सगळ्यात पहिले कोणता काढणार, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट an axis passing through CG, है ना. असा ॲक्सिस जो कसा आहे पास होतोय कुठून CG मधून. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन हॉरिझॉन्टल ॲक्सिस लिहून घेऊ, अबाउट एन हॉरिझॉन्टल ॲक्सिस पासिंग थ्रू CG म्हणजे आपण x x च्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढतोय. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x x ॲक्सिस डायरेक्टली फॉर्म्युला माहिती आहे काय राहतो, dh3/36. तुमच्या नोटबुक मध्ये फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत, त्याच्यामध्ये बघून घ्या फॉर्म्युला हाच आहे का. ठीक आहे, सो मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला ऑलरेडी तुम्हाला लिहून दिला आहे, जो की dh3/36. आता b ची व्हॅल्यू h ची व्हॅल्यू दोघांची व्हॅल्यू माहिती आहे, पुट करून घ्या आणि इथून डिवाइड बाय 36 करून घ्या. सो बेस गिवन आहे आपल्याला 140 आणि हाईटची व्हॅल्यू किती दिली आहे 100. त्याचा काय करायचं आपल्याला, क्यूब डिवाइड बाय काय येऊन जाईल 36. ही व्हॅल्यू फाइंड आउट केली तर यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ Ix जे की दिलेली आहे तुम्हाला. आन्सर दिलं आहे 3.88 10 to the power 6. ओके, सो 3.888 म्हणजे तुम्ही 3.89 लिहू शकता into 10 to the power 6 मोमेंट ऑफ इनर्शिया at mm/4. दिस विल बी द युनिट. हे तुमचं पहिला आन्सर झालं, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन हॉरिझॉन्टल ॲक्सिस पासिंग थ्रू द CG. x च्या अबाउट काढला आपण. ठीक आहे, मग आता नेक्स्ट x1 च्या अबाउट आणि एक ए बी च्या अबाउट, दोघांचे अबाउट काढायचं आहे तुम्हाला. एक एपेक्स च्या अबाउट आहे आणि एक बेस च्या अबाउट आहे. सारखे राहतील का, ऑफकोर्स ना, कारण तुम्हाला जर थोडंफार लक्षात असेल तर तुम्हाला ही कंडिशन माहिती पाहिजे की दॅट सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी in a right angle triangle or center of gravity in any triangle equilateral बी असलं तरी that height of the center of gravity from its base is nothing but किती राहतं h/3. हे लिहून दिलं आहे तुमच्या त्या डायग्राम ज्या ड्रॉ केलेत ना त्याच्यामध्ये, की सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीची हाईट बेस पासून किती राहते h/3 राहते. ठीक आहे, हे दोन ॲक्सिस दिसत आहेत तुम्हाला. आता ए बी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सोडून जर दुसरा कोणता बी ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया जर काढायचा असेल तर आपण काय करतो, पॅरलल ॲक्सिस थेरम लावतो ना. तर दोन्ही ॲक्सिस पॅरलल आहे, एक्स एक्स आणि ए बी.
एक्स कोणता आहे तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून चाललाय एबीच्या आपलं अबाउट काढायचं आहे. सो हियर सेकंड केस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एबी फाइंड आउट करूया बाय ऍप्लिकेशन ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम. सो इथे लिहू शकता तुम्ही अकॉर्डिंग टू पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम काय सांगतो की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट जर एबी काढायचं आहे विच इज इक्वल टू काय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रॉइड. सेंट्रॉइड मधून कोणता चाललाय एक्स किंवा तुम्ही त्याला आय जी सुद्धा लिहू शकता जसं आपण बऱ्याच ठिकाणी लिहिलेले प्लस ए एच स्क्वेअर एरिया इंटू एच चा स्क्वेअर. एरिया कोणाचा बॉडीचा पूर्ण बॉडी. आता याचा अर्थ काय होतोय समजतंय मी तुम्हाला. मला वाटतं आता तुम्हाला कळायला पाहिजे की हा ट्रायंगल जर आहे समजा हा असा ट्रायंगल आहे लेट्स से माझे बोट हे ट्रायंगल रिप्रेझेंट करताय. ऍक्सिस सेंटरला होता तर कसा फिरेल हा ट्रायंगल या पद्धतीने फिरत होता सेंटरच्या अबाउट. आता मी बेसच्या अबाउट म्हटल्यावर तो असा फिरेल पूर्ण. तर बेसच्या अबाउट फिरताना इनर्शिया किती असणार आहे ते काढतोय आपण. तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एबी इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड. काढला तुम्ही ऑलरेडी किती आहे 3.89 that is to power 6 प्लस एरियाची व्हॅल्यू एरिया ऑफ द ट्रायंगल काय राहतं हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो हाफ इंटू 140 इंटू हाईट 100 मल्टीप्लाय बाय एच स्क्वेअर. एच काय हाईट है ना. एच हाईट राहतं का नाही. इथं एच काय राहतं इथं एच राहतं डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल ऍक्सिस. याला मी डी नाव देऊन हे बघा हे कन्फ्युजन होऊ शकतं हा तुम्हाला की ट्रायंगल मध्ये आपण याला हाईटच म्हणतो आणि हा इथं पण आपण एच जो राहतो तो डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस दाखवतो. तर बेसिकली हे तुमचं एच आहे पण त्याला तुम्ही लेट्स से d/3 लिहून घेतो मी याला डेप्थ बेस इंटू हाईट लिहितो पण मी त्याला मुद्दामून बेस इंटू डी दाखवतोय कारण तुम्हाला समजायला सोपं गेलं पाहिजे. मग इथं बी काय होऊन गेलं असतं BD3/36. परत एकदा सांगतोय बघा हाईट ऑफ द ट्रायंगल ऍक्च्युली दाखवली जाते एच ने आणि पॅरलल ऍक्सिस थेरम मध्ये जो एच राहतो त्या एच चा अर्थ राहतो डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. तर इथं पण एच ने दाखवलं इथं पण एच ने दाखवलं तर यू विल गेट कन्फ्यूज. म्हणून मी काय सांगतोय की मी ही जी हाईट आहे ही एच ने न दाखवता ट्रायंगलची हाईट कशाने दाखवून देतोय डी ने तुमच्या समजण्यासाठी. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चेंज करू शकता है ना. मग मी ही जर डी ने दाखवून दिली तर फॉर्म्युला काय असतात BD3/36. इथं मी काय येईल हाफ इंटू बेस 140 डेप्थ 100 मल्टीप्लाय बाय एच. आता बोला एच काय तर एच काय राहणार आहे एच इज द डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल ऍक्सिस जे किती येणार आहे D/3 च्या बरोबर. तुम्ही पाहिजे तर डायरेक्टली व्हॅल्यू पुट करू शकता तिथं काही हरकत नाही. मी एक स्टेप वाढवतोय. सो 3.89 10 to power 6 मल्टीप्लाय बाय सो हियर दिस व्हॅल्यू किती होऊन जाईल 70 इंटू 100 इंटू डी. डी म्हणजे काय हाईट ऑफ द ट्रायंगल किती आहे मल्टीप्लाय बाय 100 डिवाइडला काय 3. कॅल्क्युलेशन यू कॅन डू है ना. कॅल्सी तुमच्याकडे आरामात होऊन जाईल एकदम. सो 3.89 10 to power 6 प्लस 70 100 किती होईल ते 100 into 100 10 to power 4 and here is 5 7/3 10 to power 5. जे काही तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या आणि इथून तुम्हाला तुमचा फायनल आन्सर भेटून जाईल. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एबी म्हणजेच तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस जो की आला पाहिजे 11.66 into 10 to power 6. ओके किती आला पाहिजे तो 11.66 into 10 to power 6. हे तुमचा आन्सर आला पाहिजे. ठीक आहे ट्राय करून बघा हेच येईल. बघा इथं एक मिस्टेक होऊन गेली आहे. एक मिस्टेक अशी झाली की आपण एरिया इंटू एच चा काय करायला पाहिजे होता स्क्वेअर आणि तो आपण केला नाही. तर इथं काय असतं D/3 चा स्क्वेअर. तर डी च्या ऐवजी आपण 100 आणि 3 च्या ऐवजी आपण इथे व्हॅल्यू पुट केली. तर दिस व्हॅल्यू हॅव टू बी यार असतं तुमचं 7000 मल्टीप्लाय बाय ओके now calculate and you will get this value 11.66 10 to power 6 mm raised to 4. ठीक आहे बुक मध्ये याला सॉल्व करण्याची मेथड काहीतरी वेगळी दिलेली आहे पण मी मेथड चेंज मुद्दामून नाही केली कारण तुम्हाला प्रत्येक वेळेस हे फॉर्म्युले लक्षात ठेवणं इट्स नॉट दॅट इझी है ना. सगळे चॅप्टर झाल्यानंतर हे कठीण जातं एक सोबत सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवायला. त्यामुळे
एकच मेथडने आपण फॉलो करतोय. सो हे 11.66 आपण जे आन्सर काढलं ते आपण पॅरलल ॲक्सिसचा वापर करून काढलं. पण असं पण नको व्हायला. आता कोणाची इच्छा राहते चला मी फॉर्म्युले पाठ करून घेऊ, म्हणून मग मी त्यांना फॉर्म्युला पण सांगून देतो की फॉर्म्युला कसा येणार आहे. फॉर्म्युला काय दिलाय बघा, पण हा फक्त ट्रायंगलसाठीच काम करेल बरं, ओनली फॉर ट्रायंगल. आणि जर ट्रायंगलमध्ये तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया बेसच्या अबाउट विचारला तर तो ॲक्च्युली नवीन काही नाही आहे, पॅरलल ॲक्सिस थेरमच वापरला आहे. तर काय लिहिलं होतं तुम्ही, IG प्लस AH². IG चा फॉर्म्युला काय तुमचा BH³/36 पॅरलल ॲक्सिससाठी बरं फक्त, प्लस एरिया हाफ इंटू बेस इंटू हाईट. आणि H काय होतं तुमचं, H दिस H इज नथिंग बट किती होतं, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस किती आहे, पूर्ण हाईटच्या अर्ध, ज्याला मी D ने दाखवलं होतं पण क्वेश्चनमध्ये तो आता बुकमध्ये H नेच दाखवला आहे. असे इथे H/3. सो इथं काय असतं बघा, BH³/36 प्लस B इंटू H इंटू H², H इंटू H² H³ आणि 3चा स्क्वेअर किती होतो 9 आणि इथं ऑलरेडी किती आहे 2. तर हे 9 दुने किती होऊन जातं 18 ना. याला इथं 36 आहे, इथं 18 आहे, तर मी काय करेन मल्टिप्लाय बाय 2 तर काय होऊन जाईल BH³/36 प्लस 2BH³/36 बरोबर. 2BH³/36 2BH³ प्लस BH³ 3BH³/36 आणि इथं जर मी 3BH³/36 केलं, शॉर्टमध्ये करतोय मी आता, हे जागा नाही म्हणून, 3BH³/36 केलं तर 3 आणि 32 36 गेले, तर फॉर्म्युला येऊन जातो BH³/12. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ट्रायंगल अबाउट इट्स बेस जर काढायचं असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकतात, BH³/12. आणि त्याच्याने सुद्धा आन्सर काढलं तर हेच आन्सर भेटेल, अदरवाईज तुम्ही पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला तरी तेच भेटणार आहे. आणि हा BH³/12 फॉर्म्युला काढण्यासाठी सुद्धा आपण पॅरलल ॲक्सिसचाच वापर केलेला आहे, असं काही नवीन जादू मंतर त्या ठिकाणी काही नाही आहे. तर BH³/12 वापरू शकता, अदरवाईज पॅरलल ॲक्सिस थेरम वापरा. माझं सजेशन आहे पॅरलल ॲक्सिस थेरमनेच जा, 2 मिनिटं जास्त लागतील पण आन्सर करेक्ट येईल. हा फॉर्म्युला लक्षात ठेवण्यात जर काही गडबड होऊन गेली तर सगळं काम खराब होऊन जाईल है ना. असे तर ट्रायंगलचे भरपूर फॉर्म्युले बनवून जातात, अबाउट एक्स ॲक्सिस, अबाउट वाय ॲक्सिस, HB³/48, BH³/12, BH³ मला वाटतं काहीतरी 18 पण एक फॉर्म्युला बनतो. पण आपल्याला एवढे फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही, का आपण डायरेक्ट पॅरलल ॲक्सिस वापरू जिथं गरज पडली. आता तसं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट काढायचं आहे, अबाउट दिस x1 ॲक्सिस ॲपेक्सच्या अबाउट. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x1 काय करणार, परत पॅरलल ॲक्सिस थेरम लावा, कारण सेंटर ऑफ CG मधून जो ॲक्सिस चाललाय त्याला हा पॅरलल आहे. सो अगेन मी पॅरलल ॲक्सिस थेरम लावतो या ठिकाणी. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x6 ॲक्सिस परत काय होऊन जाईल IG प्लस AH². मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड प्लस एरिया इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. आता हा H कोणता राहील, दिस H शुड बी दिस वन. इथं मी H1 H2 नाव देऊन टाकू का, कारण 2 वेळेस अप्लाय करायचं आहे, अगेन यू विल गेट कन्फ्यूज. इथं H1 आणि याला काय नाव देऊन टाकतो H2. तर इथं काय होऊन जाईल एरिया इंटू H2². इथं काय असतं एरिया इंटू H1² लाईक दॅट. ठीक आहे. सो x1 IG चा फॉर्म्युला IG साठी मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू आपण पहिलेच काढली, पहिला आन्सर तेच होतं आपलं, दॅट इज 3.89 इंटू 10⁻⁶ प्लस एरिया इथं लिहिलाच आहे मी ऑलरेडी, काय होता 1/2 इंटू 140 इंटू 100. नाउ व्हॉट अबाउट दिस H2 किती आहे, पूर्ण हाईट किती आहे D, त्याच्यात हे किती कमी झालं D/3. तर इथून तुमचं H2 निघू शकतं है ना, इथून तुमचं H2 निघू शकतं. तर H2 पहिलेच काढून घेऊ, नंतर डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायला सोपं जाईल. इथंच काढतो मी H2 ची व्हॅल्यू. आता यांचं सगळ्यांचं काम झालेलं आहे. सो 140 थोडंसं जवळ लिहून घेतो त्याच्यात. ओके. सो H2 इज इक्वल टू काय जाईल, हे इतका H2 आहे, पूर्ण किती आहे D मायनस H1 किती होतं D/3. D मायनस D/3, 3D मायनस D किती होऊन जातील 2D/3. तर H2 च्या ऐवजी तुम्ही काय पुट करू शकता 2D/3 पुट करू शकता. सो हियर आय विल पुट 2D/3. त्याचं काय करावं लागेल आणि H2 ची व्हॅल्यूचं काय करायचं आहे स्क्वेअर. जस्ट नाउ पुट डाउन द व्हॅल्यूज, यू विल गेट द आन्सर. तर इकडची साईड मग आता so I
x1 is equal to 3.89 10 raised to power 6 plus okay, so this 1 by 2 140 again cancel होऊ शकतात इथे मिळेल अगेन 7000 तुम्ही तुमच्या हिशोबाने करा काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला जशी कॅल्क्युलेशन करायचं तशी करा d ची व्हॅल्यू पूर्ण किती आहे 100 डिवाइड बाय सॉरी 2d बाय 100 आहे ना 7000 इनटू होल्ड ऑन ये 2 आणि 140 गेले 70 गुणिले 100 7000 गुणिले इथे ब्रॅकेट करून घेऊ आपण एक छोटा परत 2 इंटू d ची व्हॅल्यू आहे तुमची 100 भागिले 3 आणि त्याचा काय करावं लागेल स्क्वेअर सो हियर I x1 is equal to 3.89 10 raised to power 6 plus 7000 multiplied by 2 चा square 4 100 चा square 10 raised to power 4 3 चा square 9 तुम्हाला पाहिजे तुम्ही सगळं एकत्रित कॅल्क्युलेशन कॅल्सी मध्ये टाका तुम्हाला जसं जमत असेल तसं करू शकता दोघांची ॲडिशन करा ॲडिशन केल्यावर यू विल गेट द व्हॅल्यू ॲज अ किती रे बाबा एपेक्स 35 into 10 raised to 6 इथे येणार आहे 35 10 raised to 6 mm raised to 4 तर I x1 म्हणजेच काय भेटलं तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द एपेक्स किंवा त्यालाच आपण x1 नाव दिलं होतं 35 into 10 raised to power 6 mm raised to 4 दॅट्स इट हे झाले तुमचे तिन्ही आन्सर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड बी फाइंड आउट केला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस पण फाइंड आउट केलं आणि आपण मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲपेक्स पण फाइंड आउट केलेलं आहे आणि सगळं फाइंड आउट करण्यासाठी आपण फक्त पॅरलल ॲक्सिस थेरमचा वापर केला आहे ठीक चला बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला आणि या क्वेश्चन पासून थोडे ॲडव्हान्स क्वेश्चन सुरू होत आहेत आतापर्यंत थोडेफार बेसिक लेवलवालेच होते जास्त काही असा टफ क्वेश्चन नव्हता तर आपण इथून जेवढे पण पुढे क्वेश्चन बघणार आहे आपण हे जर विचारले गेले तर हे 4 मार्क्ससाठी विचारले जातात ठीक आहे आणि मोस्टली एक 4 मार्कचा क्वेश्चन तर कन्फर्म राहणार आहे एक 3 मार्कवाला पण राहील सो मोमेंट ऑफ इनर्शिया न्यूमरिकल कन्फर्म राहतात हे तुम्हाला मी पहिल्याच लेक्चरला सांगितलं होतं क्वेश्चन बघा काय दिला आहे लोकेट द सेंट्रॉइड ऑफ द शेडेड एरिया शेडेड म्हणजे काय की हा तो झिगझॅग भाग दिसतोय ना तुम्हाला हा शेडेड पोर्शन आहे दिस इज युअर शेडेड पोर्शन है ना हा जो शेडेड पोर्शन आहे या शेडेड पोर्शनचा आपल्याला मोमेंट ऑफ सेंट्रॉइड सॉरी लोकेट द सेंट्रॉइड ऑफ द शेडेड एरिया रिमेनिंग आफ्टर द इक्विलॅटरल ट्रायंगल हॅज बीन रिमूव्ह फ्रॉम द रेक्टँगल काय सांगितलंय की हा जो रेक्टँगल आहे याच्यामधनं जर हा इक्विलॅटरल ट्रायंगल आपण रिमूव्ह केला त्यानंतर जसं डायग्राम मध्ये दाखवलं होतं की या रेक्टँगल मधनं आपण इक्विलॅटरल ट्रायंगल रिमूव्ह करणार आहे डिटरमाइन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बेस सेक्शन डिटरमाइन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेक्शन अबाउट इट्स बेस तर बेसच्या अबाउट आपल्याला या पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे काय करणार आहे आपण सॉरी बघा इकडे डायग्राम परत एकदा ड्रॉ करावी लागेल कारण त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काही क्वांटिटीज नंबर्स शो करायचे आहेत थोडी मोठी डायग्राम ड्रॉ करतो जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल इथे एक इक्विलॅटरल ट्रायंगल असणार आहे जो आपण काय करणार आहे रिमूव्ह करणार आहे ना या रेक्टँगल मधनं हा इक्विलॅटरल ट्रायंगल जर रिमूव्ह केला मग जे काही उरतंय है ना जो मधला भाग उरतोय हा असा मधला भाग जर पोकळ असेल तर मग यावेळेस या बेसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे ठीक आहे क्वेश्चन क्लिअर आहे चला 1 बाय 1 आपण पुढे जाऊया आता कसं फाइंड आउट करायचं बघा तर करायचं काय आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे स्टार्ट करूया नाव देऊन टाकू पहिले ए बी आपण बेसला नाव दिलेलं आहे या ठिकाणी ई देन सी देन डी ई सी डी आपण नाव दिलं आणि ई सी डी काय आपला रेक्टँगल आहे सॉरी ट्रायंगल आहे जो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे त्याच्यामधला अँगल त्यांनी 60 डिग्री आपल्याला दिलेला आहे ट्रायंगलचा बेस पण दिलेला आहे एक सेकंद लिहायचा राहिला ट्रायंगलचा बेस दिलेला आहे तुम्हाला हा 50 mm चा इथून इथपर्यंतचं जे अंतर आहे ते किती सांगितलंय दिस इज 50 mm तर ही जी बाजू दिलेली आहे तुम्हाला दिस साइड इज 50 mm ठीक आहे आता बघा कसं काय फाइंड आउट करायचं थोडंसं आपलं डोकं वापरायला सुरुवात करा आता कारण 4-5 क्वेश्चन झालेले आहेत ही बाजू दिली आहे तुम्हाला 40 mm ची ही बाजू दिलेली आहे तुम्हाला दिस वन इज 160 mm
ठीक आहे. बघा अजून पण 99% श्युरिटी की तुम्हाला समजत नसेल की व्हॅल्यू कशा काढल्या जात आहेत किंवा काढल्यानंतर समजते पण स्वतःहून कसं काढायचं ते समजत नाही. तर सगळ्यात पहिले काय करायचं, ज्यावेळेस पण तुम्हाला असं काहीतरी दिलेलं आहे डायग्राम, तर काय करायचं आहे आणि तुम्हाला एक ॲक्सिस दिलेला आहे का की ज्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं, दिलेला आहे का ॲक्सिस? ओके दिलेला आहे. कशावरून? ते सांगितलंय की बेसच्या अबाउट काढ. चलो ठीक आहे, बेसच्या अबाउट काढायचं आहे ना यांचं मोमेंट ऑफ इनर्शिया पूर्ण याचा. मग आपण काय करतो, बेसच्या अबाउट काढायचं असेल तर पॅरलल ॲक्सिस थेरम लावतो, कारण एक रेक्टँगल आहे एक ट्रायंगल आहे, त्यांचे सेंट्रॉइड वेगळे राहतील. त्यांचे सेंट्रॉइडल ॲक्सिसच्या अबाउट आपल्याला फॉर्म्युले माहिती आहेत, बेसच्या अबाउट माहिती आहेत का? नाही है ना. या रेक्टँगलच्या बेसच्या अबाउटचा फॉर्म्युला माहित नाहीये, तर आपल्याला या रेक्टँगलचा सेंट्रॉइड कुठे आहे माहिती आहे. रेक्टँगल जर मी पूर्ण रेक्टँगल पकडला तर त्याचा सेंट्रॉइड इथं कुठेतरी असणार आहे. लेट्स से या रेक्टँगलला मी 1 आणि या ट्रायंगलला मी 2 नाव देऊन घेतो. सो हा फर्स्ट आहे म्हणून याचा ॲक्सिस जो येईल तो x1 याचा इथं सेंट्रॉइड, ठीक आहे. किंवा त्याला सेंट्रॉइडला G1 सुद्धा नाव दिलं जातं, ठीक आहे. सेंट्रॉइडला फक्त कॅपिटल G ने पण दाखवलं जातं, म्हणून तुम्ही पाहिजे तर याला CG1 नाव देऊ शकता किंवा फक्त G1. G1 काय तुमचं? G1 हा सेंट्रॉइड आहे कोणाचा? या रेक्टँगलचा. कोणता सेंट्रॉइड आहे? हॉरिझॉन्टल ॲक्सिस वरचा आहे ना. व्हर्टिकल ॲक्सिसच्या अबाउट आपण बोलतच नाही अजून. व्हर्टिकल ॲक्सिसच्या अबाउट बोलणं झालं तर तो असा काहीतरी आहे, ठीक आहे, वाय ॲक्सिस. आणि या रेक्टँगलचा पण एक सेंट्रॉइड सॉरी या रेक्टँगलचा म्हणतोय मी, या ट्रायंगलचा पण एक सेंट्रॉइड आहे. जर फक्त ट्रायंगल आहे त्याचा सेंट्रॉइड कुठं इथं कुठेतरी असं राहणार आहे. लेट्स से हा x2 याला तुम्ही काय नाव देऊ शकता अजून? G2. ट्रायंगलची हाईट क्वेश्चन मध्येच दिलेली त्यांनी आपल्याला की ट्रायंगलची हाईट किती आहे? अच्छा ठीक आहे, एवढं दिलेलं आहे. आता मला काय करायचं आहे, एबीच्या अबाउट काढायचं आहे ना. तर मी काय करेल, या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढेल कोणत्या ॲक्सिसच्या अबाउट? एबीच्या अबाउट. कसा? एक्सच्या अबाउट मला फॉर्म्युला माहिती आहे, पॅरलल ॲक्सिस थेरम लावेल, पॅरलल ॲक्सिस थेरम वरून एबीच्या अबाउट काढेल, जसं मागच्या याच्यात बी केलं. या रेक्टँगलचं बी काय करेल मी, x2 च्या अबाउट मला सेंट्रॉइडच्या अबाउट माहिती आहे फॉर्म्युला, तर मग याचा आणि याच्यामध्ये मी पॅरलल ॲक्सिस थेरम लावेल आणि याच्यावरून म्हणजे या ट्रायंगलचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढेल कोणत्या याच्या अबाउट? एबीच्या अबाउट. कसा? पॅरलल ॲक्सिसला. रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढेल एबीच्या अबाउट कसं? तर पॅरलल ॲक्सिसला. चलो ठीक आहे, हा कोणता ॲक्सिस आहे तुमचा? व्हर्टिकल वाय ॲक्सिस आहे, ठीक. चलो देन बघूया आता पुढे कसं होणार आहे. तर सगळ्यात पहिले रेक्टँगलचं कन्सिडर करू आपण. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रेक्टँगल अबाउट कोणत्या ॲक्सिस काढायचा आहे? अबाउट AB. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AB फॉर्म्युला कसा लागेल? पॅरलल ॲक्सिस थेरम लावावा लागेल है ना. पॅरलल ॲक्सिस थेरम लावावा लागेल. तर काय करणार बघा, आता तुम्हाला एक गोष्ट अजून इथून कळली पाहिजे. आपल्याला काय करायचं होतं, या पूर्ण रेक्टँगल मधनं हा ट्रायंगलचा पोर्शन जो आहे तो मायनस करायचा होता ना. पूर्ण रेक्टँगल मधनं या ट्रायंगलचा पोर्शन जो आहे तो मायनस करायचा आहे. तर बघा आता मी तुम्हाला काय सांगतोय, एकदम व्यवस्थित लक्ष देऊन ऐका मी काय म्हणतोय. जर मला व्यवस्थित ऐका, एबीच्या अबाउटच इनर्शिया काढायचा आहे आणि या पूर्ण रेक्टँगलचा जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया येईल कोणत्या ॲक्सिसच्या अबाउट? एबीच्या अबाउट, त्याच्यातनं एवढा ट्रायंगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय करावा लागेल? मायनस करावा लागेल. परत एकदा, रेक्टँगलचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया येईल त्याच्यामधनं हा ट्रायंगलचा इनर्शिया काय करावा लागेल? मोमेंट ऑफ इनर्शिया मायनस करावा लागेल. का बरं? कारण त्यांनी सांगितलंय क्वेश्चन मध्ये की फक्त शेडेड एरियाचा इनर्शिया काढा, आणि शेडेड एरिया कोणता आहे की रेक्टँगल मधनं आपण हा इक्विलॅटरल ट्रायंगल काय करणार आहे? बाहेर काढणार आहे किंवा मायनस करणार आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट AB इज इक्वल टू असं लिहू शकतो का मी की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रेक्टँगल अबाउट AB प्लस मायनस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ट्रायंगल अबाउट AB. आता ते दिसायला सारखं दिसतंय पण बोलताना मी व्यवस्थित बोललो काय की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट AB इज इक्वल टू, बॉडी कोणती आहे? ही बॉडी आहे, ही बॉडी तुमची, एवढा मधला भाग पोकळ आहे ना. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट AB इज इक्वल टू काय करतोय आपण? पूर्ण रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढतोय एबीच्या अबाउट आणि त्यामधनं हा ट्रायंगलचा इनर्शिया मायनस करणार आहे, ठीक. चल देन जाऊया पुढे. कसं करायचंय बघा. आता त्यासाठी मला काय करावं लागेल? आता तुम्हाला माहिती आहे की ट्रायंगलचा जो सेंट्रॉइड राहतो आत्ताच पाहिला आपण ट्रायंगलचा क्वेश्चन.
ट्रायंगलचा जो सेंट्रॉइड राहतो, हॉरिझॉन्टल ॲक्सिस जो राहतो, जो सेंट्रॉइड मधून हॉरिझॉन्टल ॲक्सिस पास होतो, तो किती हाईट वर राहतो? h/3 वर है ना, h/3 वर. आणि पॅरलल ॲक्सिस थेरम जर लावायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे की डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस माहिती पाहिजे आपल्याला. हे x2 आणि AB यांच्यामधलं डिस्टन्स लागेल ना. तुम्हाला हे तर माहिती आहे, हे दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये बघा, किती हे 40. हे माहिती आहे का? नाही ना, कारण h ची व्हॅल्यू माहित नाहीये. त्यांनी सांगितलं की हाईट ऑफ द ट्रायंगल h आहे, पण दिलेली का व्हॅल्यू काही नाही. मग सगळ्यात पहिले आपण काय करू की हाईट काढून घेऊ आणि त्यानंतर मी एकचदा फॉर्म्युला लावतो, डायरेक्ट व्हॅल्यू फाइंड आउट करू आपण. सुरुवातीला एक दोन क्वेश्चन थोडेसे टफ वाटतील तुम्हाला आता इथून, त्याच्यानंतर एकदा सवय झाली की हळूहळू प्रॅक्टिस मध्ये येऊन जातो. तुम्ही काही घाबरायचं कारण नाहीये, चॅप्टर सिंपल आहे. सुरुवातीला एक दोन क्वेश्चन वाटतं की हे कोणत्या डिस्टन्स मध्ये उचलून आणलं, का बरं केलं, प्लस का केलं, मायनस का केलं. एक दोन क्वेश्चन पर्यंत फक्त शिका, मॅक्सिमम ग्रॅप्स करण्याचा प्रयत्न करा. परत परत एक दोन वेळेस बघा हे क्वेश्चन्स, हळूहळू तुम्हाला व्यवस्थित कळायला लागून जाईल. तर आपण बोलत होतो की सगळ्यात पहिले आपल्याला हाईट काढायची. हाईट ऑफ द ट्रायंगल काढून घेऊ. हाईट ऑफ ट्रायंगल, ट्रायंगलचं नाव काय? CDE. चलो ठीक आहे. ट्रायंगलची हाईट कशी काढणार? तुम्हाला त्यांनी दिलंय की इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि ही बाजू किती आहे? 60. बेस किती आहे त्याचा? 50. तर फॉर्म्युला लावू शकतो तुम्ही. कोणता? जर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे तर प्रत्येक अँगल कितीचा राहतो? 60 60 60. मी जर इथून मधून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, बघा आता मी काय करतोय, मी आपलं साइन कॉस टॅन वाला लावायचा प्रयत्न करतोय, असं काहीतरी आहे. तर हे जर पूर्ण 50 होतं तर अर्ध किती होऊन जाईल? 25. हा अँगल किती आहे? 60. आणि तुम्हाला ही हाईट पाहिजे, व्हर्टिकल हाईट. तर अँगलच्या कोणती साइड आहे ही? अपोजिट. आणि ही कोणती आहे? ॲडजसंट. टॅन 60. कारण हा जर 90 डिग्रीचा अँगल आहे तर ही काय होऊन जाईल? तुमची हायपोटेन्युअस होऊन जाईल. सो इथं काय लागू शकतं आपलं? टॅन 60 इज इक्वल टू अपोजिट साइड म्हणजे हाईट ऑफ द ट्रायंगल डिवाइड बाय अपोजिट साइड अपॉन काय येतं? ॲडजसंट साइड. आणि ॲडजसंट साइड किती आली? अर्धी म्हणजे 25. तर h इज इक्वल टू काय आलं? 25 टॅन 60. करा कॅल्सी मध्ये तुमच्या किती येत आहे बघा. दॅट व्हॅल्यू शुड बी 43 पॉइंट किती आली ती? 43.3. किती येते व्हॅल्यू? 43.3 mm. ठीक आहे. हे काय भेटलं आपल्याला? हाईट ऑफ द ट्रायंगल भेटून गेलं. ठीक. चलो पुढे. आता आपल्याला हे पण एक माहिती आहे, ते इथं मेन्शन करून देतो मी, की ट्रायंगलचा बेस पासून त्याच्या सेंट्रॉइडची हाईट किती राहते हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता h/3 राहते. आता आपण मागच्या क्वेश्चन मध्येच केलेलं आहे. ठीक. बघा आता पुढे हाईट फाइंड आउट केल्यानंतर आता आपण काय करणार की पूर्ण, जसं मी तुम्हाला परत परत सांगत आलेलो आहे की पूर्ण मी याला मुद्दामून शेडेड करत नाही, कारण त्या व्हॅल्यूज मग क्लिअर दिसणार नाही तुम्हाला, खूप जास्त घाण होऊन जाते त्या शेडिंग मध्ये. त्याच्यामुळे मी एकदम लाईटली शेड करतोय. सो पूर्ण रेक्टँगल मधनं तो ट्रायंगलचा इनर्शिया मायनस करायचा आहे. मला पहिले हे सांगा की या रेक्टँगलचा इनर्शियाचा फॉर्म्युला, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला AB च्या अबाउट कसा लिहिणार तुम्ही? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AB. रेक्टँगल बद्दल बोलतोय आपण, फक्त फर्स्ट बॉडी बद्दल. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रेक्टँगल काय लिहिणार? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेंट्रॉइड प्लस AH². फॉर्म्युला तर हाच रे. ठीक आहे. सेंट्रॉइड कोणता आहे? G1. रेक्टँगलचा एरिया 1 आणि त्याचं डिस्टन्स h म्हणजे काय राहतं? व्हॉट अबाउट h? हे कधी भी लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही पॅरलल ॲक्सिस थेरम लावताय तर h हा डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस राहतो. सो डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस म्हणजे x1 आणि AB यांच्यामध्ये लागतोय ना, तर हे डिस्टन्स राहील तुमचं काय? दिस वन इज युअर h1. ठीक आहे. हे काय राहील तुमचं? h1 अंतर राहील. हे काढू शकता तुम्ही h1 कसं? पूर्ण रेक्टँगल कितीचा आहे? 160चा अर्धा किती होऊन जाईल? अर्धच येईल नाही. हे तुम्हाला कसं माहित पडतं आहे अर्ध आहे? कारण आपण सुरुवातीला ज्यावेळेस फॉर्म्युले लिहिले होते त्यावेळेस मी तुम्हाला लिहून दिलंय की रेक्टँगलचा सेंट्रॉइड जो राहतो तो हाफ वर येतो त्याच्यात. तर हे x1 किंवा इथं G1 हा सेंट्रॉइड आहे ना, तर इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे रेक्टँगलचं? हाफ राहील त्याच्यात, दॅट इज h1. ठीक आहे. याचा फॉर्म्युला येईल. हे कोणाचं झालं? फर्स्ट बॉडीचं. सेकंड बॉडीचं काय येईल? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द, आता मी सेकंड बॉडी म्हणजे फक्त ट्रायंगल बद्दल बोलतोय मी, मुद्दामून पहिला क्वेश्चन येतोय असं म्हणून दोन सेपरेट करून दाखवतोय. पुढे जाऊन आपण हे एकंदरीतच करणार आहे, एकाच ह्याच्यात सगळं करून टाकू.
सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी कोणाचं काढायचं आहे? ट्रायंगलचं. चलो ठीक आहे. काय लिहिणार? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड. याचा कोणता सेंट्रॉइड आहे? G2 प्लस AH². एरिया कोणाचा घेणार? ट्रायंगलचा, म्हणून E2. H2 काय राहील आता? H2 शुड बी डिस्टन्स बिटवीन द x2 ऍक्सिस आणि AB ऍक्सिस. जसं H1 x1 ऍक्सिस आणि AB मधलं अंतर होतं तसं H2 काय राहील? हे अंतर राहील है ना. H2 हे अंतर असणार आहे. कसं फाइंड आउट करायचं? H2 माहिती का आपल्याला? नाही. H1 डायरेक्ट दिसत होतं ना की पूर्ण रेक्टँगल आहे आणि हा त्याचा सेंट्रल रेक्टँगलचा AB तर बेसवर आहे, म्हणजे हे अंतर म्हणजे H1 राहील. पण आता इथं काय होऊन गेलं? H2 मध्ये कसं आलंय? एक ट्रायंगल आला, इथं AB येऊन गेलं, हे अंतर दिलं होतं 40 आणि इथं तुमचा x2 आहे. मग तुम्हाला हे माहिती की हे किती राहतं? ट्रायंगलच्या हाईटच्या 1/3. ट्रायंगलच्या हाईटच्या 1/3. मग ट्रायंगलची हाईट काढली तुम्ही, हाईट ऑफ द ट्रायंगल किती काढली? 43.3. त्याच्या किती येईल? 1/3 ही हाईट वरची. तर मग H2 पण लिहू शकतं है ना. तर मग आता मी काय करेल, मी पहिले हे इक्वेशन, आता काय करायला सांगितलं होतं मी तुम्हाला की पूर्ण रेक्टँगलच्या इनर्शिया मधनं ट्रायंगलचा इनर्शिया पहिले मायनस करू, एक इक्वेशन लिहू आणि त्याच्यानंतर प्रत्येक व्हॅल्यू काढून घेऊ, नंतर इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यूज पुट करणार. ठीक आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AB इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही? मोमेंट ऑफ इनर्शिया पहिले रेक्टँगलचा इनर्शियाचा फॉर्म्युला लिहा, Ix1 Ixx1 प्लस काय लिहितो आपण? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेंट्रॉइड प्लस एरिया इंटू h1² मायनस दुसरा Ixx2 किंवा तुम्ही त्याला Ig2 सुद्धा लिहू शकता. Ig2 आणि Ig1 पाहिजे तुमची इच्छा, तुम्हाला जसं लिहायचं तसं लिहा. Ig2 प्लस A2H2². ठीक आहे. हा फॉर्म्युला बनला तुमचा की मोठ्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया मधनं छोट्या ट्रायंगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काय करायचं आहे? मायनस करायचं आहे, जेणेकरून आपल्याला या शेडेड रिजनचा मोमेंट ऑफ इनर्शिया भेटून जाईल अबाउट AB. ठीक आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AB इज इक्वल टू, आता ही व्हॅल्यू काढण्यासाठी आपण एक एक व्हॅल्यू पहिले आपल्या फाइंड आउट करून घेऊ. Ig1 रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला है ना. काय राहतो फॉर्म्युला? आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, BH3/12 है ना, सॉरी BD3/12 डेप्थ म्हणतो ना आपण त्याला. BD3/12 फॉर्म्युला राहतो. ठीक आहे. रेक्टँगल साठी. आणि ट्रायंगलचा फॉर्म्युला काय राहतो? आताच लिहिला होता आपण. ट्रायंगल साठी काय राहतो? BH3/36. आपल्याला बेस हाईट माहिती आहे दोघांची, त्याच्यामुळे त्याला काही ताण घ्यायची गरज नाही. एरिया फाइंड आउट करून घेऊ पहिले. A1 म्हणजे काय तुमचा? एरिया ऑफ रेक्टँगल. फॉर्म्युला काय? एरिया ऑफ रेक्टँगलचा लेंथ इंटू डेप्थ किंवा ब्रेड्थ इंटू डेप्थ, B इंटू D. B ची व्हॅल्यू किती सांगितली आहे? 100. आणि डेप्थ किती सांगितली आहे? रेक्टँगलची डेप्थ किती सांगितली बघा. आता इथे हे किती आहे? इथून इथपर्यंत 160 आणि हे पुढचं 40, म्हणजे किती टोटल? 200. इथून इथपर्यंत किती सांगितलं? हे 160 आणि हे पुढचं 40, म्हणजे पूर्ण डेप्थ किती आहे? 200 ची. आणि ही किती? ब्रेड्थ 100 ची. तर एरिया ऑफ रेक्टँगल किती आहे? 100 गुणिले 200 किती होऊन जाईल मग ते? 2 × 10⁴ mm². एरिया काढला ना आपण A1. A2 काढून घेऊ सोबत. ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस किती आहे ट्रायंगलचा? 50 चा दिलेला आहे आपल्याला हे क्वेश्चन मध्ये. हाईट ऑफ द ट्रायंगल आपण फाइंड आउट केली. हाईट ऑफ द ट्रायंगल किती आहे? 43.3. कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन केल्यावर तुम्हाला इथून A2 ची व्हॅल्यू भेटेल. A2 ची व्हॅल्यू आली पाहिजे तुमची. दिली का? हा दिलेली आपल्याला. किती आहे? 1082.5 1082.5 mm² ही व्हॅल्यू आहे A2 ची. H1 H2 पण काढून घे सोबत. असंच करायचं काय? पहिले A1 A2 H1 H2 काढूनच घ्यायचे. आता तर अजून सुरुवातीला आहे म्हणून दोनच सेक्शन आहे, पुढे जाऊन 3 सेक्शन पण येतील एकाच बॉडीमध्ये. मग त्यावेळेस आपण सगळे पहिले हे काढून घेतो, कारण ती इथे डायरेक्टली पुट करताना काढायला खूप जास्त त्रास होतो. 99% तुम्ही चुकून जाल. त्याच्यामुळे पहिले व्हॅल्यू काढून घ्यायची. H1 काय आहे? डोक्यात ठेवून बोलून सॉल्व्ह करायचं. H1 काय? डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल ऍक्सिस. पॅरलल ऍक्सिस थेरम मध्ये ना ते. H1 काय? डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल ऍक्सिस. तर किती राहील ते?
इथून इथपर्यंतचं अंतर पूर्ण किती आहे 200, तर त्याच्या किती करायचं आहे आपल्याला हाफ. सो 200/2 म्हणजे h1 येऊन जाईल तुमचं 100 mm. h2 किती येईल, h2 काय ट्रायंगलचा सेंट्रॉइड आणि AB यांच्यामधलं अंतर. ट्रायंगलच्या सेंट्रॉइड मध्ये पहिले तुम्हाला हे इथून बेस ऑफ द ट्रायंगल पर्यंतचं अंतर त्यांनी क्वेश्चन मध्येच गिवन दिलं होतं, ते किती होतं 40. आणि पुढे काय येऊन जाईल ट्रायंगलच्या हाईटच्या 1/3. ट्रायंगलची हाईट किती आहे 43.3 डिवाइड बाय काय करून घ्या त्याला 3. इथून जे काय भेटलं ते काय येऊन जाईल तुमचं h2 ची व्हॅल्यू दिली काय, h2 ची व्हॅल्यू लेट मी चेक. हा दिलेली आहे व्हॅल्यू 54.43. h1 ची व्हॅल्यू 54.43 दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे 54.43 mm. ओके A2 H2 झालं, A1 H1 झालं, IG1 IG2 आपण काढू शकतो. ठीक चला हे झालंय सगळ्यांचं. हे लिहून घ्या पहिले, कारण मग आता डायग्राम रफ करू शकतो मी. डायग्रामचं काम झालेलं आहे, पण तरी बी राहू दे, तुम्हाला समजण्यासाठी फार महत्त्वाची राहील ती. मध्ये मध्ये काही पण अडचण आली तर. ठीक आहे तर फॉर्म्युला लावूया आता. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AB इज इक्वल टू, बघा आता मी एक एक ब्रॅकेट लिहितोय. हा पहिला ब्रॅकेट IG1 काय रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x ऍक्सिस. काय सांगितलं होतं, काय फॉर्म्युला, दॅट इज BD³ डिवाइड बाय 12 है ना. फॉर्म्युला तर पाठ करूनच घ्यावे लागतील तुम्हाला, आतापर्यंत झाले पण असतील तुमचे कदाचित. रेक्टँगलसाठी BD³/12. पुढे प्लस A1 ची व्हॅल्यू काढली तुम्ही ऑलरेडी ना. A1 ची व्हॅल्यू 2 × 10⁴ मल्टीप्लाय बाय H1 ची व्हॅल्यू ती पण काढून ठेवली आहे. सॉरी A1 H1 चा काय स्क्वेअर आहे ना, तर 100 चा काय करायचं आहे स्क्वेअर. एक ब्रॅकेट कंप्लीट. त्याच्यामधनं मायनस दुसरा ब्रॅकेट आहे IG2 काय ट्रायंगल साठी. ट्रायंगलचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला अबाउट x ऍक्सिस काय होता BH³/36 होता ना. BH³/36 प्लस A2 ची व्हॅल्यू. व्हॉट अबाउट A2 ची व्हॅल्यू 1082.5 मल्टीप्लाय बाय A2 इंटू H2 चा स्क्वेअर. H2 ची व्हॅल्यू किती आहे 54.43. त्याचं पण काय करायचं आहे स्क्वेअर. झालं. आता इथं काय करणार फक्त BD आणि BH दोघांच्या व्हॅल्यूज पुट करा. इक्वेशन कंप्लीट बनून जाईल तुमच्याकडे. जस्ट पुट डाउन द व्हॅल्यूज अँड यू विल गेट द आन्सर. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, कोणत्याही क्वेश्चन मध्ये हे इक्वेशन बनवणं. एकदा हे इक्वेशन बनलं की त्यानंतर A1 A2 H1 H2 सोबत A3 H3 राहिलं तर त्या व्हॅल्यूज काढायच्या. एकदा व्हॅल्यूज काढून झाल्या की एकदम आरामात पुट करायचं. हे व्हॅल्यूज काढणं एकदम व्यवस्थित काढायचं. ह्या व्हॅल्यूज एकदा करेक्ट झाले की मग तुमची क्वेश्चन रॉंग होण्याची शक्यता एकदम डायरेक्ट मायनर होऊन जाते. ठीक आहे, तर मी आता व्हॅल्यूज पुट करून टाकू इथं. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. नाही कळलं असेल तर परत एकदा व्हिडिओ बघा, एकदा दोनदा बघा, तुम्हाला हळूहळू कळेल. आणि पुढे भरपूर क्वेश्चन घेणार आहे मी अजून, त्यामध्ये तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर केल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला तरी बी अडचण आल्या, समजा इथून 1-2 लेक्चर नंतर बी अडचण येते समजण्यासाठी, तुम्ही मला कॉल करा, आपण डिस्कस करू शकतो. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AB इज इक्वल टू B बेस. कोणाबद्दल आहे, पहिलं आहे ना, बेस ऑफ द रेक्टँगल किती आहे 100. डेप्थ ऑफ द रेक्टँगल किती होतं 200 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस हे मल्टिप्लिकेशन किती येईल ते 2 × 10⁴. 100 चा स्क्वेअर म्हणजे किती येतं 10⁴ मायनस ओके बेस ऑफ द. आता कोणाबद्दल बोलतोय आपण ट्रायंगल बद्दल. ट्रायंगलचा बेस किती आहे 50. हे काळजीपूर्वक व्हॅल्यूज टाकायच्या. h ची व्हॅल्यू, h म्हणजे हाईट ऑफ द ट्रायंगल. हाईट ऑफ द ट्रायंगल किती आली ती आपली 43.3. त्याचा काय करायचं आहे क्यूब डिवाइड बाय 36 प्लस ही व्हॅल्यू 1082.5 मल्टीप्लाय बाय 54.43 चा स्क्वेअर जो काही येईल तो. इथून काय करायचं आहे तुम्हाला एक एक कॅल्क्युलेशन करा. एक एक म्हणजे पहिले हे करा 200 चा क्यूब मल्टीप्लाय बाय 100 डिवाइड बाय 12. जी काही व्हॅल्यू भेटेल लिहा इथे. कॅल्क्युलेशन एक सोबत करण्याच्या नादात जाऊ नका. 99% चुकून टाका तुम्ही. 200 चा क्यूब मल्टीप्लाय बाय 100 डिवाइड बाय 12 प्लस हे कॅल्क्युलेशन
2 इंटू 10⁻⁸ ब्रॅकेट कम्प्लीट मायनस थोडं थोडं कमी करा पहिले कॅल्क्युलेशन. हे करा 43.3 चा क्यूब मल्टिप्लाय बाय 50 डिवाइड बाय 36 जी व्हॅल्यू आली ती इथे लिहा प्लस 54.43 चा स्क्वेअर करा मल्टिप्लाय बाय 1082.5 करा जी व्हॅल्यू आली ती इथे लिहा. नंतर इकडे जी व्हॅल्यू आली त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू ऍड करा. इथे या दोन्ही व्हॅल्यूज आलेल्या आहेत त्या दोघांना ऍड करा. यांचं परत एकदा व्हॅल्यूज लिहा आणि नंतर फायनली या दोघांना सबट्रॅक्ट करा आणि फायनली सबट्रॅक्ट केल्यानंतर यू विल गेट द आन्सर. आता आपल्याकडे बुकमध्ये जर दिलेलं असतील तर मी तुम्हाला लिहून देतो यांचे व्हॅल्यूज काय येणार आहे. जर दिले नसेल तर तुम्ही करून बघा. माझ्याकडे कॅल्सी नाही आहे. ओके सो ही जी व्हॅल्यू आहे ही येणार आहे तुमची 66.67 10⁻⁶ ही पहिली व्हॅल्यू हा प्लस 200 इंटू 10⁻⁶ हा तेच आहे ना 2 इंटू 10⁻⁸ लिहिलं काय 200 इंटू 10⁻⁶ लिहिलं काय सारखंच आहे मायनस. Okay, this value should be 112.75 10⁻³ plus 3.207 into 10⁻⁶. ठीक है, calculate वाला है value. Then the last one will be 266.67 into 10⁻, I think 6 है, हाँ 6. या दोघांचं ॲडिशन मायनस दिस टर्म 3.319 into 10⁻⁶. सबट्रॅक्शन केलं दोघांचं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी येतं 263.35 10⁻⁶ mm/2. दॅट विल बी अवर फायनल आन्सर. आता ज्यांना वाटत असेल की असे क्वेश्चन आपल्याला कसं काय विचारले जातील एवढे मोठे येईन असं येईन तसं आहे विसरून जा. तुम्ही आता सेकंड इयरला येऊन गेलेले आहेत तर तुम्हाला असे क्वेश्चन विचारले जातात. रादर मी सांगतो आता हे थोडंसं पहिलं आहे म्हणून तुम्हाला थोडं वाटत असेल की हे कठीण आहे वगैरे किंवा H1 H2 काढ्यामध्ये कन्फ्युजन होईल. 2-3 क्वेश्चन झाल्यानंतर तुमचे कन्फ्युजन आपोआप कमी व्हायला लागतील. पण असे क्वेश्चन्स तुम्हाला नक्कीच विचारले जातात. ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. तुम्हाला होमवर्कला अजून एक पण क्वेश्चन दिलेला नाही मी कारण अजून प्रत्येक पॅटर्ननुसार क्वेश्चन बदलत जाईल. अजून बघा आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून 2 क्वेश्चन घेऊन नवीन नवीन प्रकारचे हळूहळू तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. ठीक आहे, सो दॅट्स इट फॉर टुडे. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.